आज रविवार आहे आणि प्रचाराचा आजचा सुपर संडे आहे, कारण निवडणुकीच्या आधीचा हा संडे असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला जो आहे तो मोठ्या प्रमाणात जोर पकडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। कुठलाही पक्ष असो, प्रत्येकच पक्षाने आज रस्त्यावर उतरून प्रचार मोठ्या प्रमाणात केल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण आता प्रभाग 17 मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणचे उमेदवार जे आहे सविता अमर धर्मारे आणि मनोज साबळे हे या ठिकाणी प्रचार करतायत। भाऊ, काय सांगाल, आज शेवटचा संडे आहे, कशा प्रकारे प्रचाराला जोर धरला आहे? नाही, जोर आमचा पहिल्या दिवशीपासून आहे आणि आखरीपर्यंत तसाच राहणार आहे, कारण की जनतेचे कामं आम्ही केलेले आहे। ठीक आहे, त्यावेळेस मी दुसऱ्या पार्टीचा, आज भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे। लोक मला विकास पुरुष ह्या नावाने ओळखतात आणि तुम्ही लोकांपर्यंत जाल, त्यांना म्हणजे 24/7 कधी फोन करा, हे लोकांचे ऑलरेडी व्हिडिओ चालूच आहे। तर माझा स्वभाव जो आहे तो आहे, मी जे कामं करायचे आणि लोकांच्या सेवेसाठी मी तत्पर उभा राहत असतो, लोकांचे कामं करत असतो। त्याच्यामुळे लोकांचा मला पूर्ण आशीर्वाद आहे की त्यांना माहीत आहे की मनोज भाऊ कोणतंही काम सांगितलं, मनोज भाऊ कधीही तयार राहते। त्याच्यामुळे माझ्यापाशी कोणतेही म्हणजे पैसे देऊन आणलेले कोणतेही माणसं नाही आहे, हे माझे चाहणारे सगळे प्रेमाचे लोक माझ्यासोबत आहे। आजही चांगली मोठी रॅली झालेली आहे, उद्याही आखरी गणेशपेठचा म्हणजे आम्ही पूर्ण प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी फिरलो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळून राहिला आणि मी जनतेचा जो प्रेम आहे मी तसंच निवडून आल्यावरही आम्ही सर्वजण कायम ठेवू। नक्कीच जनतेचं प्रेम या ठिकाणी मिळत असल्याचं सांगते महिला उमेदवार सविता धर्मारे सुद्धा आहे। ताई, काय सांगाल, महिलांमध्ये कशा प्रकारे एक उत्सुकता जी आहे ती पाहायला मिळते आहे? लाडकी बहीण तर गाजतेच आहे, अशामध्ये काय प्रतिसाद मिळतो आहे? महिलांमध्ये एक असं मला असं कळत आहे की त्यांना एक कोणीतरी एक हिंमतवाली एक बाई मिळाली, तर त्यांचं खूप छान असं हे येऊन राहिलं आहे रिस्पॉन्स की नाही, आपल्याला कोणीतरी नवीन मिळाली आहे। तर तेच मला घेऊन चालून राहिले। मला असं वाटते की आधी सामोरी मला घेऊन चाललेले, तर बायांचं खूप काही असं हे राहते, लाडली बहीण आहे तर आपल्या म्हणजे आपल्या BJPचं पालन झालं म्हणजे आहे, सामोर जाऊन होणारच सगळं काही व्यवस्थित ठीक। तर माझ्यासोबत आहे माझ्या बहिणी, होणारच। आम्ही चारही उमेदवार प्रचाराला अगदी काही दिवस वाचलेले आहे, कशा प्रकारे करताय तुम्ही, लोकांपर्यंत कसं पोहोचताय? लोकांचा रिस्पॉन्स चांगलाच येऊन राहिला। आम्हाला स्वागत वगैरे घेऊन खूप छान ज्या प्रभागामध्ये गेलं त्या प्रभागामध्ये आमचं स्वागत होतं आहे, खूप छान उत्साह होऊन राहिला। आम्ही चारही उमेदवार निवडून येऊच आणि समोर जाऊन आम्ही महिला म्हणून तुमचं महिलांसाठी काय विजन? महिला म्हणून ज्या मला त्या म्हणेल त्यांची जे काही समस्या राहील ते मी पूर्णपणे पार पाडी। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचाराचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सर्वत्र जो आहे तो सुपर संडेचा प्रचार होताना आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे उमेदवार आहे ते घरोघरी जाऊन मतं मागताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।